महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा भाई एकनाथरावजी शिंदे साहेब हे 29 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर येत असून 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बैल बाजार लोहा इथं भव्य शेतकरी मेळावा त्यासोबतच शिवसेना शिंदे गटात अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरनाथ धोंडगे यांच्या पुढाकारातून होते आहे. नमस्कार, मी दिगंबर शिंदे टिका पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री भाई एकनाथरावजी शिंदे हे दिनांक 29 मार्च रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बैल बाजार लोहा इथं भव्य अशा पद्धतीचा शेतकरी मेळावा त्यासोबतच शिवसेना शिंदे गटात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी यावेळी पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना शिंदे गटात करणार आहेत. भाई एकनाथराव शिंदे यांच्या सोबतच राज्याचे मंत्री महोदय त्यामध्ये संजय शिरसाट, गुलाबराव पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सिद्धरामजी मेहत्रे त्यासोबतच माननीय नामदार आमदार हेमंत पाटील, हदगावचे आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर तर नवनिर्वाचित खासदार ज्योतिताई वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. राज्यामध्ये शेतकरी नेते म्हणून शंकरनाथ धोंडगे यांच्याकडे पाहिलं जातं. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून ते एकेकाळी त्यांनी आमदारकी सुद्धा त्यांनी उपभोगली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचा नेता म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याच दिवसांपासून त्यांनी स्वतंत्र आपल्या पक्षाची उभारणी केलेली होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षात ते सक्रिय होते आणि शरदचंद्रजी पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा समजलं जायचं. त्यामुळं एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता, शेतकऱ्याचा नेता म्हणून शंकरनाथ धोंडगे यांच्याकडे पाहिलं जातं. शंकरनाथ धोंडगे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई इथं भाई एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. परंतु मी एकटा जरी मुंबईमध्ये प्रवेश केला असला तरी राज्यभरामध्ये माझ्या शेतकरी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं कार्यकर्त्यांचं मोठं जाळं सुद्धा आहे. त्यामुळं भाई एकनाथराव शिंदे यांनी स्वतंत्र नांदेड लोहा इथं वेळ द्यावी आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याची देहा याची डोळा भव्य अशा पद्धतीचा शेतकरी अधिवेशन, शेतकरी मेळावा त्यासोबतच शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा असा संयुक्त कार्यक्रम 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बैल बाजार लोहा इथं आयोजित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू असून लोहा तसंच कंधार तालुक्यांच्या अनेक गावांमध्ये थेट बैठका, जनसंवाद यात्रा या ठिकाणी त्यांचे सुपुत्र जे की शिवराज धोंडगे त्यासोबतच दिलीप धोंडगे जे की माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहे त्यांच्या माध्यमातून गावागावांमध्ये जनसंवाद यात्रा सुरू आहे आणि 29 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात बैल बाजार लोहा इथं सायंकाळी 6 वाजता शिवसैनिकांनी, शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं. कारण एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यासोबतच ऑटो चालक ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास असल्यामुळं त्यांची शेतीशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्यांची नाळ आहे. अशा या शेतकरी नेत्याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताच्या या लोहा बैल बाजार मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मी दिगंबर शिंदे, एक वृत्त न्यूज चॅनलसाठी नांदेड.